दिवस झाले विचार करतो या की जरशा दोन घ्याव्यात या आणि मी असा मित्र शोधतो या की जो मला मदत करेल. पक्या मला असं वाटतंय सुरुवात तुझ्यापासून करावी. तू सुरुवातीला मला मदत कर कारण तूच माझा जीवाभावाचा मित्र आहे. तू काय कर माहिती का तुझ्यात एकच जर्शी मला दे बस. एकच जर्शी देऊ ना. हां ए गाना हां मागून मागून काय मागितलं तू? जर्सी. काय बोलला? अरे जर्सी म्हणजे काय किरकोळ आहे तुझ्या पुढं. होय तुझ्या दोस्ती पुढं एक जर्सी काय दोन दिले असते मी. हां पण आता सध्या एकच देतो. भाजी नाना तुम्ही बी धंदा करता काय फुकट वाटता का? नाही फुकट नाहीत की. हा. बरं काय आज काय नियोजन? काय नाही बघा हा. हे बघा आपलं दुकान तुम्हाला माहित आहे हा. कवापासून मग तुम्ही मॉडिफाय करायचं बर का? हिरो हिरोईन डायरेक्टर प्रोड्युसर येतात हो कामा द्यायला. हिरो हिरोईन मग मी असं गावात असं गाजावाजा करत नाही की मला अमुक भेटा येणार आहे तमुक भेटा येणार आहे. परवाच दीपिका पादुकोण येऊन भेटून गेली माप पिप दिली म्हणलं आली किती वाजता 10:30ला. रातच्या मग सामसूम मुंबईला जायचं होतं जाता जाता म्हणजे चला दिलवालेकडे जाऊ. त्या पक्क्याच्या हातापाया पडलं तेव्हा तिने ते गुड्डी बिस्किट आणि एक चहा पाजला. ते बी म्हणला उद्यापासून येऊ नको म्हणला. कष्टच करायचं नाही म्हणलं तुला असं लोकांच्याच माग हे करावं लागेल तेवढं तरी खातो या बिस्किट चामक तमक पण आम्ही राहणार कष्ट करून आम्ही आहे का नाश्ता पाणी. पनीर टिक्का पालक पनीर भारी भारी ज्या भाज्या आणल्या की वासावर आल्याला हायच ती जेवल्याला ती बी बिल हा सोडत नसतो मी त्याचं 1-2 हजार रुपये. आणि एकदा गावाला जायचं तुला माझ्या मित्राची गाडी घेऊन गेलता 2 व्हीलर होंडा खिडकीला करून आणली ती दुरुस्त केली गाडी मी थोडक्यात नवीन दिलं समजा की नवीन दिली गाडी त्या गाडीचं 10,000. चेअरमन आय आजारी तेव्हा घेतलं पैसे त्याच्याकडनं काय सुद्धा उपयोग झाला नाही त्या पैशाचा माहित आहे का? आई बरी होता अजून आजार वाढला. तिथं 2 बाटल्या सरायला लावायच्या तिथं 4 बाटल्या. हा तुला का पण पुळ करा त्याचा एवढा ओळखा नाही पण एखाद्याने द्यावं पैसे त्याचं नीट कमाकारी द्यावं. चेअरमन अशी जी रावली ना अशी जी रावली दिलवाले टेलरला माहित आहे कुणाची नस कुठं दाबायची आयाच करायला पाहिजे त्याने. तुम्हाला सांगतो दिलवाले पहिल्या लोकांजवळ माणुसकी होती आणि आता आपल्याजवळ माणुसकी शिल्लक राहिली नाही. पैसा मग सर्वस्व नाहीये. तुम्ही पहिल्या काळात बघा भदा भदा पाऊस पडायचा का तो लोकांजवळ माणुसकी होती. आज तुम्ही ढगाला दोन लोंब काढला तरी पावसाला टिपका पडत नाही आणि माणसासमोर माणूस जर जळला तर डोळ्यातनं ठिप्पूसभर पाणी निघत नाही. आज जो पाऊस पडतोय ना ही सुद्धा माणसासाठी नाही पडत ही पशुपक्ष्यांसाठी पडतोय पण त्याचा फायदा माणसं उचलतात कारण आज माणूस हा बैमान झालाय पशुपक्षी बैमान नाही झालं. खरं आहे का ना तू म्हणतोय ती जे म्हणतात ना जैशी करणी वैशी भरणी. डॉक्टरने रिपोर्ट दिला पाटील डॉक्टरकडे गेलतो येता येता डॉक्टर म्हणले दिलवालेला द्या. बरं केलं बाबा. एवढी थंडी वाजते. अरे पाका मला काय वाचा येते रे ही तूच दाखव वाचून. मीच दाखव वाचून. हांगाव अयो काय बघा